नमस्कार, मी कल्याणी संगिनी महिला जागृती मंडळ या संस्थेमध्ये आपलं स्वागत करते। आज आपल्या नवरात्री उत्सवाची आपण 5वी माळत आहोत। मागच्या 4ही मुलाखती आपण बघितल्या असाल आणि त्या खूपच अशा छान उत्साहातल्या, एकूणच चळवळीमध्ये त्यांचे काय काय प्रवास आहे हे बघितले। आज आपण वस्तीमध्ये काम करत असताना, खास करून महिलांच्या प्रश्नांवरती काम करत असताना आणि त्यांनाच घेऊन त्याच महिला स्वतःच्याच प्रश्नांसाठी जेव्हा काम करतात तेव्हा काय काय घडू शकतं आणि त्यावेळेस महिलांना गोळा करणं असेल, त्यांच्यासोबत ऍक्टिव्हिटी घेणं असेल, त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार काय आहे ते सांगणं असतील, आपल्यावर हिंसाचार झाला तर आपणच उभं राहू शकतो आणि आपली लढाई आपणच लढू शकतो हे सांगणं असेल। आज खरं तर ज्यांच्याशी आपण नमस्कार। आज आपण जरा 5व्या माळीच्या निमित्ताने एका आगळ्या वेगळ्या ठिकाणी एक मुलाखत घेत आहोत। वडाळा रोडवर भारतनगर नावाची अतिशय मोठी वस्ती आहे। खरं तर ही नाशिकमधल्या काही ठिकाणाहून विस्थापित केलेल्या नागरिकांची वस्ती आहे। किमान 25 वर्ष झाले असेल, 25 वर्ष पिसत असते। अशा ठिकाणी वस्ती म्हटलं की त्या ठिकाणी अनेक जाती धर्माचे लोक राहत असतात। त्यांचे इश्यू वेगळे असतात, त्यांचे प्रश्न वेगळे असतात, त्यांचे प्रायोरिटीज वेगळे असतात। अशा ठिकाणी समाजभान निर्माण करण्यासाठी, नागरिक सजगता आणण्यासाठी प्रयत्न करणं अतिशय जिकिरीचं काम असतं। सरकार देखील अशा ठिकाणी जाऊन काम करायला फारसं इच्छुक नसतं। अशा ठिकाणी आमची ही जी संस्था आहे, फैजान अवलिया, फैजान म्हणजे आशीर्वाद, संतांचे आशीर्वाद, अवलिया म्हणजे संत। मग तो संत अल्लाह असेल, देव असेल, ईश्वर असेल, परमेश्वर असेल, त्याचा आशीर्वाद। आणि कुठल्याही संतांचा आशीर्वाद काय सांगतो की माणुसकी जपा, बिलकुल इंसानियत का हे करो। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी या संस्थेचं काम चाललेलं आहे। या संस्थेचे प्रमुख आमचे सन्मित्र ॲडव्होकेट नाझीम काझी सर हे सगळं काम बघतात। त्यांच्या फॅमिली मेंबर्स या ठिकाणी ऑफिसचं काम सगळं बघतायत आणि काही वर्षापासून या वस्तीच्या एकूण विकासासाठी ते प्रयत्नशील आहेत। नाझीम काझी सर नाशिक कोर्टामध्ये, डिस्ट्रिक्ट कोर्टामध्ये गेली 25 वर्षे आपण वकिलीची प्रॅक्टिस करतायत। म्हणजे सिनियर मोस्ट वकील आहेत ते। अनेक प्रकारच्या केसेस त्यांनी आतापर्यंत यशस्वीपणे हाताळल्या आहेत। अतिशय आपण असं म्हणत काय की मितभाषी काय व्यक्तिमत्व आहे, परंतु अशी ते त्याला संवेदनशील देखील आहेत। म्हणून आपण आज फैजान अवलिया फाउंडेशन या संस्थेची निवड केलेली आहे। नाझीम सरांना मी विनंती करेल की सर जरा थोडंसं आपण, कारण ह्या भागात वाढलो, राहिलो, शिकलो, बरोबर, तर थोडंसं आपलं बालपण कसं गेलं, शिक्षण कसं झालं, घरातलं वातावरण कसं होतं। कारण काय आता प्रेक्षकांना आपण फेसबुक लाईव्ह करतो आहोत, त्यामध्ये बरा कार्यक्रम प्रसारित होतोय आता, तर लोकांना डायरेक्ट ॲडव्होकेट कुठून आले तर आपल्याला माहीत असेल बहुतेक लोकांना का काझी ही आहे एक पदवी आहे। आणि जसे आपल्याकडे वेगवेगळे इनाम असतात, जसे महार इनाम आहे, पाटील इनाम आहे, तसे प्रत्येक गावात एक काझी इनामी असतो। तर आमचं काझी इनाम सिन्नर गाव होतं, प्रॉपर होतं। नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने आमचे जे पूर्वज होते ते नाशिकला स्थायिक झाले। वडिलांची सगळी जी सेवा आहे ती पाटबंधारे विभागात नाशिक येथेच झाली। आणि आपल्याला सांगायला आनंद वाटतो का माझे वडील हे महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेचे हयात जनरल सेक्रेटरी होते। त्यामुळे हे जे काही आज जी आहे ते बाळकडू आम्हाला त्यांच्याकडून मिळालेलं आहे। आणि माझं प्राथमिक शिक्षण उर्दू माध्यमातून झालं। नगरपालिकेच्या शाळेत आम्ही 7वीपर्यंत रंगारवाडाच्या शाळेत माझं जुनं नाशिकात झालेलं आहे। आणि त्यानंतर बिटको हायस्कूलमध्ये पुढचं शालांत शिक्षण झालं। 12वीपर्यंत KTHM कॉलेजमध्ये आणि त्यानंतर NBT लॉ कॉलेजमधून मी 5 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून कोर्स केला आणि 96 पासून वकिली करत आहे। आणि आमची जी राहायची पार्श्वभूमी आहे, नायकवाडीपुरा, बडी दर्गा,
आणि वाया सिडको आता आम्ही परत इकडे आपल्या वडाळा रोडला आलेलो आहेत. तर आता जे सामाजिक कामाचं म्हणाल तर माझी जी सामाजिक कामाची सुरुवात आहे स्टार्टला बँकिंगच्या क्षेत्रामधून झाली. आपल्याला कदाचित माहीत असेल की नाशिकमधली जी पहिली सहकारी बँक आहे जी तिकडे जाऊच आपण. हां तुमचं बालपणातला त्यावरचा माहोल, त्यावरचं सामाजिक वातावरण, त्यावाचे सण, कारण नवरात्री चालू आहे. अलीकडेच आपला मोहरम होऊन गेला. त्या लहानपणी आता मी वडाळण्यात असल्यामुळे फार काय अंतर नव्हतं. बरोबर. तर त्या काळातला सामाजिक सलोख्या, धार्मिक सण म्हणजे सामाजिक सलोख्याचं वातावरण होतं. एक गोष्ट पहिल्यापासून नक्की आहे का जुना नाशिक म्हणजे आपला छोटा मिनी भारत आहे. आणि सगळे सण म्हणजे ती गणपतीचा सण असू द्या, नवरात्रीचा सण असू द्या, मोहरम असू द्या किंवा आंबेडकर जयंती किंवा अन्य काही सण असू द्या, सगळ्यात जास्त उत्साहाने जर कुठे साजरे केले जात असतील आणि सुरुवात होत असेल तर ती आपल्या जुन्या नाशकात. कारण ज्या आपल्या पारंपरिक ज्या मिरवणुकाही होतात त्या चौक मंडईमधून सुरुवात होते आणि त्यामुळे वाकडी बारापासून सुरुवात होते आणि बालपणापासून आपण या सगळ्या गोष्टी बघत आलेलो आहे. आणि जो काही संवाद आहे तो आमचा जो मराठी माध्यमातून शिक्षण झाल्यामुळे माझं बालपण सगळे मराठी मित्रांमध्ये गेलं आणि आताही जे जास्त मित्रपरिवार आहे तो मराठीच आहे. त्यामुळे जी एक संवाद असायला पाहिजे तर मला अतिशय आनंद होतो आणि दुःखही वाटतं दुसऱ्या बाजूला का जे माझे अन्य समाज बांधव आहे त्यांचा तितकासा आपल्या मराठी बांधवांशी संपर्क नाही आणि संवादही नाही. त्यामुळे गैरसमजही निर्माण होतो. मुळात दोघेही चांगले आहे. मुस्लिम समाज म्हणजे तो स्वतःहून थोडं बिचकतो संवाद साधायला, पण त्यांनी संपर्क साधावा. माझी एक सगळ्यांना विनंती असते प्रत्येक मुस्लिम माणसाने किमान एक तरी त्याचा हिंदू किंवा अन्य धर्मीय मित्र असावा. आणि माझ्या मित्रांनाही तेच मी सांगतो की तुम्ही किमान एक मुस्लिम मित्र किंवा मैत्रीण तुमची असायला पाहिजे. त्यामुळे तुम्हाला त्या समाजाचं काय चाललं आहे, त्यांचे काय दुःख आहे, काय त्यांचे सुखाचे प्रसंग आहे ते तुम्हाला कळतील. तुम्ही सगळे मुस्लिम समाजाला फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून जज नका करू असं माझी आहे. आपल्या जुन्या नाशकामध्ये तुझ्या शाळेच्या जवळच मीरा दातार दर्गा आहे. बरोबर आहे. आणि मी लहानपणी आम्ही म्हणजे ते गमती म्हणून बघायला जायचो. त्या मन्नत मागायला काय पूर्ण करण्याच्या बाया घुमतात तिथं. तेव्हा पण प्रश्न होता तर त्याचं उत्तर म्हणजे आता वय 54 त्याला माझं तर ते उत्तर तुमच्याकडे मिळेल अशी मी अपेक्षा करतो की त्यावेळेस जुन्या नाशकातल्या मीरा दातार दर्गाच्या पुढे बौद्धवादी शुक्रवारी असायचे जास्त करून गुरुवारी शुक्रवार असं तर मोठ्या संख्येने बायका तिथं अगदी ते म्हणजे ते पाणी वाहत असायचं त्याच्यात त्या लोळाच्या सगळं करायच्या. पण सर मला एक सांगा की मोठ्या संख्येने मुस्लिम बायका आपल्या हिंदू बायका दिसायच्या तर ते काय कारण होतं? कसं आहे का जे काही श्रद्धा असते आपली संतांची भूमी आहे सगळी आणि ते जे स्थानक म्हणतात त्याला मीरा दातार आहे मूळचे ते गुजरातमधले संत आहेत आणि त्यांनी जे तिथे जे स्थान आहे तर त्यांचं छलावा म्हणतात असं काहीतरी त्या ठिकाणी आहे आणि ते जागृत स्थान आहे अशी अनेक लोकांची श्रद्धा आहे. आणि जे काही छोटे मोठे आजार असतील किंवा मानसिक तणावामुळे काही होणारे आजार असतील तर त्या ज्या बायका आपल्याला घुमताना किंवा असं दिसतात तर त्यांचे ते तणाव त्या माध्यमातून दूर होतात आणि एक धार्मिक श्रद्धा असल्यामुळे खूप लोकांना त्याचा फायदा होतो असं माझं आकलन आहे त्या बाबतीत. जुन्या नाशकामध्ये सरांनी सांगितल्याप्रमाणे मोठ्या संख्येने हिंदू बायका असायच्या आणि श्रद्धेने असायच्या. ते काय असं कोणी त्याचा प्रचार करत नाही असं काही उत्स्फूर्तपणे आणि ग्रामीण भागातूनही खूप ग्रामीण भागातून दर्गा तिथं आहे. आता थोडासा काळ बदलला आहे सगळ्याच ठिकाणचा. शालेय शिक्षण घेत असताना तुम्ही वडिलांचं सांगितलं त्याच्यामुळे एकूणच जनरल अवेअरनेस ज्याला म्हणजे सोशल जनरल अवेअरनेस तो तुमच्याकडे बाळकडून स्वरूपात होता म्हटलं. परंतु जेव्हा आपण घराच्या बाहेर जातो तर असं काही कटू अनुभव तुम्हाला आला की मी मुसलमान आहे आणि हिंदू बहुसंख्येच्या हिंदूच्या शाळेत जातो तर अशा तेव्हाच्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षकांकडून असा काही दुजाभाव तुम्हाला दिसला का? नाही, बिलकुल नाही. उलट आम्हाला प्रोत्साहनच मिळालं आहे. म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की आज जे काही आहे ते मला अजूनही माझ्या
प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांची नावे अजून आठवतात. आणि ही जी जाणीव असते ना का तू काहीतरी वेगळा विद्यार्थी आहे, काही तू थोडा हुशार आहे, तर ती शिक्षकाची एक नजर असते. आणि आज जे काही मी आहे समजा किंवा माझ्यासारखे अन्य लोक असतील तर त्या शिक्षकांनी ते त्यांच्यामध्ये जाणीव करून दिलेली आहे तर तुम्ही विशेष आहात, तुमचं कौशल्य काही विशेष आहे आणि तुम्ही ते प्रयत्न करीत राहा म्हणून. आणि मी अजून माझे उशीर सर म्हणून होते आम्हाला नगरपालिकेच्या शाळेत. मला वाटतं मी पहिलं जे भाषण केलं होतं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या दिवशी, त्यांनी आज 30 वर्षापूर्वी किंवा 40 वर्ष होत असतील कदाचित, 5 रुपये बक्षीस दिले होते मला. त्याचं मला अजून ते आठवतं का, म्हणजे गोल्ड मेडल. हां. आणि शालेय शिक्षक त्यांचे त्यावेळेस पगार काय असतील आणि त्यांनी स्वतःच्या खिशातून ते 5 रुपये दिले. आज मला त्याचं खूप मोल वाटतं. एक माळी सर होते, कुलकर्णी मॅडम म्हणून होत्या, त्यांचं खूप प्रोत्साहन आणि खूप प्रेम मिळालं आम्हाला. तर ह्या शिक्षकांमुळेच आम्ही जे काही घडलो ते त्यांचे ऋण आम्ही जन्मभर फेडू शकत नाही. आपल्या काळातल्या त्या जुन्या नाशकातल्या विशेषतः विद्यार्थ्यांसाठी सुभाषचंद्र बोस वाचनालयाचं खूप मोठं योगदान आहे असं वाटतं तुम्हाला? त्याशिवाय म्हणजे आमचं अस्तित्व पूर्ण होऊ शकत नाही. वाचन संस्कृती जी झाली किंवा माझी जी काही वैचारिक वाढ जी झाली, मी बाल वाचनालयाचा सभासद होतो, सुभाष वाचनालयाचा. हां, बाल वाचनालयाचा सभासद होतो. आणि माझ्या वडिलांना पेपर वाचायचा त्यावेळेस काही एवढी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, त्यामुळे घरी पेपर नाही यायचे. आणि सुभाष वाचनालयामध्ये सर्व प्रकारचे वृत्तपत्र आणि मासिकं यायची. आणि वडिलांचा दैनिक क्रम होता का ते पहिले सकाळी उठायचे आणि सुभाष वाचनालयात जायचे. त्यांच्या ड्युटीचा वेळ होऊन जायचा, मग आम्हाला त्यांना बोलवायला जावं लागायचं का आता ड्युटीचा वेळ झाला. आणि त्या निमित्ताने आम्हालाही चालू घडामोडी वृत्तपत्र वाचनाचा म्हणजे गोडी लागली त्यामुळे. आणि जी काही आहे जी जडणघडण, सुभाष वाचनालयाचे खूप त्याच्यामध्ये उपकारच मानावे लागतील. आणि दत्ता पगार कैलासवासी, ते त्यांचाही खूप स्नेह आणि पर्सनल परिचय होता. या शाळेचे आपले कुठली शाळा तरी कल्याणी नाही, ग्रंथपाल होते तिथे दत्ता पगार. हां, दत्ता पगार. हां, त्यांचं म्हणजे मला चांगलं वाटतं. आम्ही जेव्हा जायचो तेव्हा किशोर मासिक होतं, साप्ताहिक होतं, तर ते नंबर लागण्यासाठी आम्ही तास असे बसून राहायचो, उभे राहायचो की कधी हा भाऊ बाबा जाईल असं. तर खरंच सरांनी खूपच चांगली आठवण सांगितली. आणि बरोबर सुभाष वाटले काय असं म्हणतात 3-4 पिढ्या घडवल्या असतील आतापर्यंत, कित्येक पिढ्या घडवल्या असतील का 10 घडवल्या असतील. कारण त्यावेळेस समजा आजपासून 40-50 वर्षापूर्वी त्यांनी एक स्वतंत्र मजल्यावर बाल वाचनालय सुरू केलं होतं. जे कार्टून बुक्स असतात, वाचनाची जी गोडी लागली ती आम्हाला त्यांच्यामुळे लागली असं. बालपणात ते घेऊन गेला तुम्ही पुढे तुमचा कॉलेज लाईफ पण गेला. वकिली पेशा किंवा वकिली शिकण्याकडे त्यामध्ये कसं काय असं, कारण जनरल नॉर्मली आपण शिकलो की सरकारी नोकरीकडे शक्यतो जातो, तो काळ तेव्हा तसा होता. वकिलीकडे जाण्याचं काय? वकिलीचं कारण असं घडलं का माझे वडील सिन्नरचे असल्यामुळे RS गोरे आमचे प्रिन्सिपल होते NBT लॉ कॉलेजचे, राजशेखर गोरे सर. आणि त्यांचा ते बॅचमेट होते त्यांच्या शाळेत किंवा हॉस्टेलमध्ये कुठेतरी. तर मी 12वी झाल्यानंतर सहज वडील भेटायला गेले. तर म्हणे मुलगा काय करतो, तर म्हणे आता 12वी झाली म्हणे पास, तर पुढे काय करणार आहे म्हणे, अजून काही निश्चित नाही केलं. पहिल्या तेवढी काही प्लॅनिंग नसायची. आणि त्यांनी विचारलं गोरे सरांनी त्याचं इंग्रजी कसं आहे म्हणे, तर म्हणे छान आहे म्हणे. मग त्याला लॉला ॲडमिशन घेऊन टाक म्हणे. तर गोरे सरांमुळे लॉला ॲडमिशन झालं आणि लॉ कम्प्लीट झालं असं. राशन गोरे सर होते, तिकडे दिलीप चौरे सर होते आम्हाला प्रिन्सिपल. अच्छा, आर्टला. गोरे सरांचं एक आठवण सांगतो तुम्हाला, त्या निमित्ताने तुम्ही नाव घेता म्हणून. आम्ही त्यावेळेस अनिता होती, श्यामला चव्हाण होते, तेव्हा समताला नावाचा आमचा ग्रुप काम करायचो. तर आम्ही विद्यार्थ्यांच्या काही फी वाढीचा विषय होता, तर युनिव्हर्सिटी फी वाढ करायचं ठरवलं, तर काही निर्णय घेणार होते म्हणून आम्ही ते विद्यार्थ्यांचं आंदोलन करायला ठरवलं. आणि कॉलेज बंद ठेवायचं एक दिवस असं आम्ही ते सगळं प्रयत्न करत होतो. आणि मग आम्ही ते निवेदन घेऊन गोरे सरांकडे गेलो, त्यांना बसवलं.
आणि त्यांनी खूप सुंदर ट्विट दिली गोरे सरांनी. ते म्हणे की म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की गोरे सर हे आरएसएसचे कट्टर समर्थक होते, प्रचारक म्हणून होते, पण ते तेव्हाचे शिक्षक राजे शिक्षक फार फरक आहे. तर गोरे सर आम्हाला त्यांना माहिती समाजात विचार धाडण्याचे सगळे लोक आहेत ते, त्यांनी काही चांगला सल्ल्याची काही गरज नव्हती खरं तर. सरांनी आम्हाला बसून सांगितलं की तुम्ही बंद करून काय करणार, उलट आमच्या शिक्षकांना सुट्टी मिळेल, त्यांचा 1 ते 10 दिवस बंद ठेवायचे पाहिजेच आहे. तेव्हा ती उलट मग म्हटलं असं काय तर मग ती उलट करा ना, का 24 तास शिक्षकांना इथं कॉलेजमध्ये डाबू ठेवा, शाळा काय शिकवा आम्हाला म्हणून 24 तास. अरे बापरे. तर असं ते आणि आम्ही तो बंदचा निर्णय मागे घेतला. तुम्ही जे वकिलीची जी डिग्री घेतली ते कुठला स्पेशल विषय निवडला होता? वकिलीमध्ये असे जनरलच सगळे विषय असतात, त्यामुळे बॅचलर ऑफ सोशल लॉ आमच्या वेळेस होते, म्हणजे जास्त सामाजिक जी शास्त्र आहे ते विषय होते. आणि जे क्रिमिनल प्रोसिजर कोड किंवा सिव्हिल प्रोसिजर कोड, एव्हिडन्स ॲक्ट हे तर कॉमन सगळ्यांनाच असतात, पण आमच्या वेळेस त्यावेळेस बॅचलर ऑफ सोशल लॉ ही विशेष डिग्री होती. सोशलॉजी, इकॉनॉमिक्स वगैरे सब्जेक्ट आम्हाला होते. किती साली प्रॅक्टिस सुरू केली तुम्ही? डिग्री पास आउट झाली आणि प्रॅक्टिस सुरू केली? मी 96 साली प्रॅक्टिस सुरू केली. 96ला माझं एनरोलमेंट आहे. आणि मग कोणाबरोबर केली काय म्हणजे प्रॅक्टिसचं कसं आहे का मला सांगायला आनंदही वाटतो का मी शिकता नोकरी करत होतो. आपल्या इथं फैज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी म्हणून एक पतसंस्था होती, चांगली पतसंस्था आहे, अजूनही आहे ती. आणि मी हाफ टाईम तिकडे नोकरी करायचो आणि अर्धा वेळ कॉलेज म्हणजे शिकता मी कॉलेज केलं. आणि जेव्हा कॉलेज माझं पूर्ण झालं तर आमच्या जे संस्थेचे कायदेशीर सल्लागार होते MTQ सय्यद, त्यांच्याच ऑफिसपासून मी ज्युनियर म्हणून सुरुवात केली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीची काही वर्ष केली आणि नंतर 2002 पासून स्वतंत्रपणे वकिली सुरू केली. सर मला एक आणखी एक या निमित्ताने तुम्ही MTQ सरांचं नाव घेतलं, आम्ही त्यांना भैया म्हणतो कारण आमच्या वस्तीच्या ते वडाळा रोडवरचेच आहे. दुकान त्यांचं होतं कसाई वडा शेजारी. Yes. त्यांनी शाळा असं काहीतरी त्यांची खोली आमच्या वस्तीत पण नागपूरनगरमध्ये खोली अजून पण आहे, म्हणजे आमच्या आईने विकत घेतली होती. अच्छा. पण त्यांच्या आई म्हणजे आजींना आम्ही ओळखतो. मला एक सांगा सर, मला त्याच्याकडनं आणखी एक असं आठवतं चांगलं की त्या काळामध्ये म्हणजे मुस्लिम युवक विशेषतः शिक्षणाकडे म्हणजे फार काही वळलेला नव्हता नाही. आणि त्या काळात असं होतं की बहुतेक तो नियम झालेला होता काय माहीत नाही, पण महिन्यातून एक धार्मिक दंगल झालेली असायची. आणि आपला वडाळा काही अतिशय सेन्सिटिव्ह एरिया होता, कुठेही काही दंगल झाली की ती पहिल्यांदाची ठिणगी वडाळा नाक्याला पडायची. तर असं ते स्फोटक वातावरण असायचं, त्यामुळे बऱ्याचशा मुलांवर गुन्हे दाखल व्हायचे, भद्राकालीच्या पोलिसांचा त्रास व्हायचा. आणि एकूणच मुस्लिम युवकांबद्दल थोडासा काही त्याला आपण म्हणतो की बायस असा दृष्टिकोन समाजाचा असायचा. त्याच्यामुळे मोठ्या संख्येने तो त्रास त्या गुन्ह्यात असो वा नसो आपल्या मुस्लिम युवकांना व्हायचा. बरोबर. मी नंतरच्या काळात असं बघितलंय की मोठ्या संख्येने मुस्लिम आपल्या किमान आपल्या त्या भागातले मुस्लिम युवक वकील झालेले आहेत. काय आहे तसं एकतर जी शिक्षणाची गोडी जी लागली मुस्लिम समाजाला अजूनही लागलेली नाही पूर्ण म्हणावी तितकी, पण तुम्ही जो पिरियड म्हणतात त्यानंतरच शिक्षणाकडे जरा गांभीर्याने मुस्लिम समाज बघायला लागला आणि शिक्षण व्यवस्थित सुरू झालं. आणि वकिलीची डिग्री अशी आहे कमी खर्चात होते आणि दुसरं आहे का त्याला काही भांडवल काही लागत नाही. तो ज्याची डिग्री झाली तर दुसऱ्या दिवशी तो डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये येऊन प्रॅक्टिस करू शकतो, त्याला काही ऑफिसची गरज नाही. बिन भांडवली धंदा म्हणजे आयडियल आहे. आणि जसं मुस्लिम समाजातले जे युवक असतात थोडे बोल्डनेसची लेवल जरा चांगली असते असं लोकांनाही वाटतं आणि त्यामुळे त्यामुळे ते वकिलीमध्ये यशस्वी खूप चांगल्या प्रकारे मुस्लिम समाजातले युवक आजही आहेत त्याच्यामध्ये. आणि जो जे समाजशास्त्र आहे त्याला आपण म्हणू की जो अल्पसंख्याक असतो तो थोडासा अग्रेसिव्ह पण असतो, सुरक्षेसाठी असतो, सुरक्षेसाठी नकळतपणे तो गुण आहे त्याच्यामध्ये. पण मला खूप आता अधिक आनंद वाटतो की जेव्हा आपण त्या आयटेकच्या ऑफिसमध्ये जातो आणि ते MTQ सय्यद सरांचं भैया ऑफिस बघितलं, मला किमान 25 मुलं आपल्या तिथे प्रॅक्टिस करत असतात. कमीत कमी 30 ते 40 ॲडव्होकेट त्यांच्या ऑफिसला कनेक्टेड आहेत आणि इतर स्टाफ वगैरे धरला तर अजून 20 लोक आहेत त्यांच्याकडे. मला असं वाटतं किती मोठं म्हणजे त्यांचं मला खूप कौतुक वाटतं सय्यद सरांचं. का मी जनरली बघतो का आपल्या भोवतालचा माणूस
वाढला का तो स्वतः एकटाच वाढतो. बरोबर आहे. पण सय्यद सरांचं असं पहिल्यापासून दृष्टिकोन राहिलेला आहे, जो त्यांच्या संपर्कात आला त्याला ते सांगतील का तू लॉ कर किंवा तू कमीत कमी टायपिंग तरी शिक. तर मी असंही बघितलं त्यांच्याकडे कमीत कमी 3 ते 4 लोक का ते टायपिस्ट म्हणून आले आणि त्यांनी वकिली पूर्ण केली आणि आज ते एक चांगले यशस्वी वकील आहे. तर त्यांचं या बाबतीत खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे त्यांनी जी पिढी घडवली, म्हणजे ते त्यांचे वकील होण्याच्या अगोदर आणि वकील झाल्यानंतरही त्यांनी अकाउंटचे क्लासेस खूप दिवस घेतले आणि काही मुलांकडे फी असो नसो त्यांनाही त्यांनी ते ट्रेनिंग दिलं. आज मोठ्या संख्येने त्यांचे विद्यार्थी नाशिकमध्ये आहेत. त्यांचे लहान बंधू जे आहेत अन्सार साहेब, हां. ते माझे मित्र. अच्छा. ते काही काळ आमच्या समजावत कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम पण केलेलं हां, आहे. अजूनही ते मुलांनी. ओबीसीचं काम करतात ते चांगलं. एक आमच्या जुन्या नाशिकची एक परंपरा सरांकडे मी बोलून घेतो आहे. हम्म. कारण हे या निमित्ताने डॉक्युमेंटेशन पण होत आहे. बिलकुल. परत कोणी कोणाला सांगायला गेलं तर सांगता येणार नाही. हां किती लोक बच्चे मारून नाही. हां, आणि आमच्यासोबतचे अनेक लोक गेले आता. असं आहे. तर फार सुंदर हा एव्हिडन्स या निमित्ताने होत आहे. मी असं बघितलं सर, आपलं ह्या सगळ्या संस्थांच्या आहेत, भजनावले असेल, लेन्स फाउंडेशन असेल, राहत फाउंडेशन असेल, आणखी काही संस्था. आता आमच्या सर्वप्रेमी नाशिककर संघटनेमध्ये जवळपास 30 एक आपल्या NGO आहेत. आम्ही त्यांच्याशी जोडून आहोत. आणि याचं मूळ जे आहे ते शाहीनबागच्या आंदोलनाशी आपलं आहे. बरोबर. तिथं एकत्रित एक निमित्त आहे. सर काय म्हणजे कुठल्या प्रेरणेने तुम्ही त्या आंदोलनामध्ये सामील झाला किंवा काय नेमकं तुमचा जो जुनून होता किंवा काय म्हणजे तुम्हाला अपेक्षित होतं? कसं होतं का मुस्लिम समूह का आला? त्याच्यावर मुस्लिम समूह एवढ्या रस्त्यावर कधी जनरल याच्यात पाहिला नव्हता. CA आणि NRC जेव्हा आला तेव्हा अनेक दिवस मुस्लिम समुदायाला ते काही समजलंच नाही का ही नेमकी काय भानगड आहे. म्हणजे आता मुस्लिम समाजाची एक मानसिकता आहे का तो थोडा काय म्हणाल त्याला निद्रिस्त समाज आहे असं म्हणायलाही हरकत नाही. पण ज्या पद्धतीने सिव्हिल सोसायटीने त्याच्यामध्ये आवाज उठवला आणि जेव्हा बारकाईने त्या गोष्टींकडे बघायला लागलो तर त्याच्यामध्ये साफ लक्षात आलं का फक्त मुस्लिम समाजाला लक्ष करण्यासाठी CA आणि NRC आलेलं आहे आणि तो टार्गेटेड तो प्रोग्राम आहे. आणि टार्गेटवर जरी मुस्लिम दिसत असले तरी त्याचा परिणाम कुठे ना कुठे जे दलित आहेत, आदिवासी आहेत किंवा वंचित घटक आहेत ज्यांच्याकडे कुठलंही डॉक्युमेंटेशन नाही. तर डॉक्युमेंटेशन कुठलंही नाही असं फक्त मुस्लिम समाजच नाही आहे, त्याच्या बदले अजून अनेक घटक आहे जे मुस्लिम समाजापेक्षा खूप मोठी त्यांची संख्या आहे. म्हणजे आपल्या समोर आसामचंच उदाहरण आहे तर त्याच्यामध्ये जे CA NRCमध्ये जे NRCच्या मध्ये जे अपात्र ठरले त्याच्यामध्ये बहुसंख्य हिंदू होते आणि त्या तुलनेने जेवढे भीती होती तर मुस्लिम समाजाकडे काहीच पुरावे नाहीत, त्या प्रमाणात पुरावे भरपूर होते मुस्लिम समाजाकडे. त्यामुळे जे सिव्हिल सोसायटीने आवाज उठवला आहे या आंदोलनात, त्यामुळे आम्हालाही कुठे तरी जाणीव झाली आमच्यासारख्या संवेदनशील लोकांना का हा जो आहे तो घटनेवरच झाला आहे. घटनेने जे तत्त्व दिलेले आहे सर्व धर्म समभावाचे किंवा कायद्याचे समान संरक्षणाचे ज्या बेसिक तरतुदी आहे त्याला कुठेतरी घालण्याचं काम या कायद्याने आणलेलं आहे. आणि त्यामुळे जो आहे तो समाज आणि फक्त मुस्लिम समाज जर एकटा असता तर हे आंदोलन यशस्वी झालंच नसतं. कारण CA NRCचं जे आंदोलन झालेलं आहे त्याला जे सिव्हिल सोसायटीने पाठिंबा दिला किंवा दिल्लीतल्या आसपासच्या लोकांनी जो पाठिंबा दिला आणि त्याला ते यशस्वी केलं, फक्त मुस्लिम समाजाच्या एकट्याच्या ते यश नाही आहे. तर मी म्हणतो का आपल्या ज्या भारतीय असण्याची जी जाणीव आहे, आपले राष्ट्रीय जी एकात्मतेची जी आपण ते प्रचारबाजी खूप करत नाही पण आपल्या ते मनात आहे का आपण सगळे बांधव आहोत म्हणून जी आपली जी बंधुता आहे तो त्याचा परिपाक होता CA आणि NRC आंदोलन. सर असं वाटतं की थोडंसं ते सिक्वेन्समध्ये त्यावेळेस दिल्लीत अतिशय दुर्दैवी घटना घडली होती आसिफाची. नाही, काश्मीरमध्ये घडली घडली होती. तो मोर्चा आपण आपल्या जुन्या नाशकातनं काढला होता. म्हणजे द्वारका पॉईंटवर आपण तो आपला कथडा त्या भागात आपल्यामध्ये बरोबर कॅन्डल मार्च काढला होता. हां, जेव्हा तो मोर्चा आपण सुरू केला तेव्हा 200 कार्यकर्ते होते. बरोबर. पण जेव्हा गाडगे महाराज त्याचा समारोप आपण केला तेव्हा मला वाटतं 3,000 आरामात लोक होते किंवा जास्त असेल. बिलकुल. फोटो पाहिजे असं एकदम विशाल मोर्चा. त्या आंदोलनाची धग किंवा त्या आंदोलनाची रिॲक्शन ह्या आपल्या शाहीनबागच्या याच्यामध्ये जाणवते का? म्हणजे रिफ्लेक्शन त्याचं
प्रश्न पुन्हा विचारा. आशिफाचा जो म्हणजे आशिफाची जी दुर्दैवी घटना झाली हां आणि म्हणजे ज्या पद्धतीनं अवॉइड केलं गेलं एकूण न्यायाच्या बाबतीमध्ये, हां त्याच्यामुळे जी धग होतीच का बा आमच्या समाजाची एक मुलगीची एवढी निर्गुण हत्या होती, एवढा अन्याय होतो, पण समाज किंवा सरकार याच्यावर त्या प्रकारचं कारवाई करत नाही, रिॲक्ट होत नाही. ती जी धगधग आपली त्या मोर्चाच्या निमित्ताने बाहेर पडली आशिफाच्या बाबतीमध्ये, असं पाहिजे. त्याचं रिफ्लेक्शन आपल्या पुढच्या सगळे जे आंदोलनं झाले, मोठ्या संख्येने महिला आपल्या रस्त्यावर आल्या, म्हणजे फार मोठे मोठे आंदोलन आपण केले. मी आसिफाच्या याच्या मोर्चाबाबत थोडं करेक्ट करू इच्छितो का आसिफाच्या ज्या मोर्चामध्ये मुस्लिम समाज जरी बहुसंख्येने असला तर त्या मोर्चामध्ये नाशिकमध्ये मी जे बघितलं तर आपले जे हिंदू बांधव आहे ते खूप मोठ्या संवेदनशील जे आहेत ते स्वतःहून, किंवा तो काही एखाद्या पक्षाचा कार्यक्रम नव्हता किंवा ती राजकीय घटना नव्हती, त्यामुळे जे त्याच्यामध्ये सामील झाले ते हिंदू बांधवही खूप मोठ्या संख्येने सामील झाले. आणि तीच गोष्ट म्हणाल तर आजही जे आहे जे समतेवर किंवा स्वातंत्र्यावर विश्वास ठेवतात तर ते CA NRCच्या आंदोलनाच्या निमित्तानंही त्यांना जो नैतिक पाठबळ दिलं, त्यांना ज्या बॅड एलिमेंट्सला त्या आंदोलनापासून सातत्याने दूर ठेवलं त्यांनी, किंवा त्याला एकदम धार्मिक कट्टरवादाकडे त्यांनी झुकू दिलं नाही, तर त्यामध्ये जे मेन स्ट्रीम किंवा हिंदू समाजातले जे मध्यम मार्गी लोक आहेत किंवा जे गांधीवादी लोक आहेत किंवा लेफ्ट चळवळीतले लोक आहेत, त्यांनी त्या आंदोलनाला एक 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 विशिष्ट समाजाचा किंवा विशिष्ट धर्माचा रंग चढू दिला नाही. म्हणजे ती एक खूप ऊर्जा देणारी एक ती बाब झाली होती आणि ती जागतिक पातळीवर त्याची चर्चा झाली होती. तर हे अलीकडच्या काळात नाशिककरांसाठी खूप मोठं ऊर्जा देणारं आणि इथलं मला वाटतं त्याच्यामुळेच आहे ना, तर पुढच्या काळात महाराष्ट्राबाहेर का महाराष्ट्रात ज्या घटना घडल्या जातीय देश पसरवल्या आधी कोल्हापूरपासून, त्याचं झळ नाशिकला तशी पोहोचू शकली नाही. मला वाटतं आपण हे सगळे जे आंदोलन त्या काळात केले बिलकुल याचा सगळा तो परिपाक नाशिक शांत राहिलं. नाही, आम्हाला खरंच अभिमान वाटतो का आम्ही ज्यांच्याबरोबर काम करतो त्यांनी ते ती आग किंवा ती जी चिंगारी म्हणतो ठिणगीला आगीत रूपांतरित अजून तरी आम्ही प्रयत्न करतोय का ती होऊ नये म्हणून. तर नाझीम सर जे बोलत आहेत ते अलीकडच्या काळातले सगळे रेफरन्सेस आहेत आणि याच्यातनं आपल्याला काय अर्थ घ्यायचा आपण ते घेऊ शकतात. आता आपण आपल्या संस्थेकडे थोडंसं येऊया. हे बॅकग्राऊंड काय माहिती का सर, की फैजाने अवलिया फाउंडेशन एका दिवसात तयार होत नाही. बिलकुल. ही ते रोपटं कुठंतरी असतं, त्याच्यामुळं कुठंतरी त्याचा मोड निघतो आणि मग त्याला रोपटं तयार होतं, पुढं झाड तयार होतं, मग फांद्या निघतात, असं ते. आता हे आपण असं म्हणजे की वृक्ष तयार झालेला आहे, मोठा वृक्ष करायचा आहे याचा अजून आपल्याला. तर हा प्रवास आपण आता थोडासा स्पष्ट करा, म्हणजे त्याची प्रेरणा काय की कशासाठी वाटलं आणि विशेषतः भारतनगर निवडण्याचं आणखी कारण. दुसरं सांगतो, फैजाने अवलिया, पहिले तर फैजाने अवलिया नावाच्या उत्पत्तीबद्दल मला तुम्हाला सांगायला खूप आवडेल का फैजाने अवलिया म्हणजे संतांचा आशीर्वाद. आमचं म्हणजे अशी धारणा आहे का आम्हाला जो इस्लाम धर्म मिळाला इथल्या स्थानिक लोकांना, आम्ही असं दाव्याने सांगू शकत नाही का आमचे पूर्वज हिंदू होते की नाही होते का आम्ही डायरेक्ट अरबस्थानातून आलो. 80% 90% म्हणा आपण इथले स्थानिकच आहोत. आणि इस्लाम धर्माचा जो आम्हाला मिळाला, दीक्षा मिळाली किंवा जे आम्हाला त्याची भेट मिळाली ती या जे सुफी संत होते, जे सुफी संतांमुळे मिळाले. आणि सौहार्दाचं जे आज 700 वर्षांपूर्वीचं जे उदाहरण आहे ते सुफी संत आहेत. म्हणजे कुठे अरबस्तान, कुठे ते इराण, कुठे ते सेंट्रल एशियामधून ते आले आणि त्यांनी गरीब दीनदुबळे लोकांची दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला, त्यांना जवळ घेतलं, त्यांना मानवतेची शिक्षण दिली किंवा इस्लाम धर्माच्या बाबतीत त्यांनी सांगितलं. तर जे फैजाने अवलिया म्हणजे त्या संतांचा आशीर्वाद. म्हणजे आज जे आपण महाराष्ट्रात किंवा भारतात कुठेही जा, प्रत्येक गावात तुम्हाला कुठल्या तरी एखादा संताचा दर्गा नक्कीच मिळेल. तर हे जे होते, जे संत होते, त्यांनी सगळ्याच म्हणजे मुस्लिम हिंदू असो कोणी असो त्यांच्या खानका म्हणतो आम्ही किंवा आपण त्याला मठ म्हणूया, तिथे सगळ्यांना मुक्त प्रवेश असायचा. भुकेलेला जेवण आणि जो कोणी आजारी असेल त्याला औषधोपचार वगैरे किंवा त्याच्यावर दुवा तावीज वगैरे करून त्यांनी ते लोकांचे दुःख दूर करण्याचा प्रयत्न केला. तर आम्ही इकडे छोटीशी एक मस्जिद आहे, फैजाने अवलिया मस्जिद वडाळा रोडला. तर आमचे काही समविचारी लोक जमले तर मस्जिदचं ते धार्मिक काम आहे, पण त्याचबरोबर
आपण ज्या समाजात राहतो किंवा ज्या शहरात राहतो त्या समाजात आपली फक्त आपल्या समधर्मीय बांधवांशीच बांधिलकी नाही, तर इतर धर्मीयही आपले बांधव आहेत आणि त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, म्हणून आम्ही मंच काहीतरी असायला पाहिजे. तर फैजान अवलिया फाउंडेशनची त्या दृष्टीने आम्ही 2019 साली स्थापना रीतसर केली आणि त्याचं रजिस्ट्रेशन केलं बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट खाली. आणि मला सांगायला आनंद वाटतो की 2 वर्षातच आम्हाला सेक्शन 12A आणि ATGचं प्रमाणपत्रही त्याच्यामध्ये मिळालेलं आहे. आणि 2022 पासून भारतनगरच्या वस्तीत आम्ही हे काम सुरू केलं. भारतनगरच्या वस्तीत काम सुरू करायचं कारण असं का जो वडाळा रोड एरिया आहे तसं सगळ्यांना जरा वाटतो का तो वेल टू डू एरिया आहे, तशी काही ते 100% खरं नाही आहे. ते खाऊन पिऊन लोक आहेत, पण एक वस्ती म्हणा किंवा झोपडपट्टी ज्याला आपण म्हणतो, तर जवळचा स्लम एरिया भारतनगर आहे. तर ती आपली नैतिक जबाबदारी आहे की हे आपले सगळे आपलेच बांधव आहेत. इथे मुस्लिम समाजाची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे, आदिवासी हिंदू समाजाची वस्ती आहे, इतर प्रांतीय उत्तर भारतीय समाजाची मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. त्यामुळे आपण जरी खाऊन पिऊन व्यवस्थित असलो तरी आपले जे जवळचे जे बांधव आहेत त्यांचे जे काही कायदेशीर गरजा असतील, राशन कार्डाचा प्रश्न असेल किंवा त्यांचे आधार कार्डाचे प्रश्न असतील किंवा त्यांचे छोटे मोठे होणारे कौटुंबिक वाद असतील, तर ते मिटवायला एक काहीतरी माध्यम असावं म्हणून आम्ही 2022मध्ये हे कार्यालय इथलं सुरू केलं. मला सांगताना एक गोष्ट विशेष वाटते की हे जे ऑफिस सुरू केलं आहे ते आमचे मित्र संतोष जाधव यांच्या सहकार्याने सुरू केलेलं आहे. आणि संतोष जाधव साहेबांची जी मैत्री आहे ती CA आणि NRCच्या आंदोलनाच्या वेळेसच झालेली आहे. आणि त्यांनी आणि त्यांच्या मिसेस सविताताई जाधव यांनी जवळजवळ 8 महिने इथे एकदम रेग्युलरपणे त्यांनी हे ऑफिस चालवलं. त्यामुळे या ऑफिसमध्ये एक रेग्युलरपणे लोकांना काही रिलीफ मिळायला लागली आणि आज हे ऑफिस म्हणजे एकदम व्हायब्रंट ऑफिस आहे. तुम्ही सकाळ 11 वाजून बसले आणि 8 वाजेपर्यंत जरी इथे बसले तरी लोक येत राहतील, अशी आहे परिस्थिती. कुठले उपक्रम आपण घेतो आपल्या संस्थेच्या माध्यमातून? आमच्या संस्थेच्या माध्यमातून सुरुवातीला आम्ही या परिसरात श्रमिक लोक खूप मोठ्या संख्येने आहेत, तर श्रम कार्डाची जे आहे ते आपण सुरू केलं. आयुष्यमान भारत कार्डाचं काम आम्ही केलं. आणि या परिसरात जे आहे त्या घरेलू महिला कामगार आहेत मोठ्या संख्येने. इथल्या ज्या भगिनी आहेत ते आसपासच्या वस्तीत घरेलू दोन्ही मंडळी त्याचे महाराष्ट्र शासनाचं आहे महामंडळ आहे, त्याच्यामध्ये आम्ही आज पावेतो जवळजवळ 30-40 भगिनींची नोंद करून घेतलेली आहे आणि ती प्रोसेस कंटिन्युअस चालू आहे. तसेच आता सध्या आम्ही संजय गांधी निराधार योजनेचे ज्या या परिसरात जे पात्र लाभार्थी असतील त्यांचे फॉर्म भरण्यासाठी मदत करतो. आणि विशेष सांगायला मला आनंद वाटतो का महाराष्ट्र शासनाची जी बाल संगोपन योजना आहे त्याच्यामध्ये ज्या विधवा महिला आहेत किंवा एकल महिला आहेत त्यांच्या 18 वर्षाखालील मुलांसाठी शासनाने 1100 रुपयाची जी योजना होती आता ती 2250 रुपये गेलेली आहे. तर आपल्या या ऑफिसमधून जवळजवळ 180 फॉर्म आजपर्यंत डिस्बर्स झालेले आहेत आणि जवळजवळ 80 फॉर्म 100 फॉर्म तिकडे बालसंगोपनकडे सबमिट झाले आणि 80 फॉर्मचं व्हेरिफिकेशनही झालेलं आहे. तर संस्था छोटी आहे आमची, आम्ही प्रत्येकाला काही आर्थिक मदत करू शकत नाही. त्यामुळे शासनाच्या जे काही कल्याणकारी योजना असतील त्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचाव्या यासाठी आमचा प्रयत्न असतो. आणि आम्हाला खूप आनंद होतो की आमच्या या ऑफिसच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना फायदा पोचतो याचा. हां, डिसॅबिलिटी असं अपंगही आहेत, हां, जे अपंग दिव्यांग म्हणतो त्यांना. तर ते दिव्यांगांचं दिव्यांगाचं महामंडळ आहे. तर जवळजवळ 20 दिव्यांगांना आपण त्यांचे जे दिव्यांग प्रमाणपत्र म्हणाल त्याच्यासाठी फॅसिलिटेशन पूर्ण उपलब्ध करून दिलं, त्यांचं कोऑर्डिनेशन उपलब्ध करून दिलं आणि त्यांनाही लवकर नाशिक महानगरपालिकेमार्फत जी आर्थिक सहाय्य मिळतं तेही लवकरच उपलब्ध होईल. असं श्रोते एक लक्षात घ्या, भारतनगर सारखी जी वस्ती आहे मला वाटतं 50,000 वस्ती असेल, मोठी वस्ती, कारण तिकडे म्हाडाई आहे.
70,000 70,000ची वस्ती आहे. या 70,000च्या वस्तीच्या प्रत्येक नागरिकाचं विशेषतः आमच्या संस्थेचं सरकारने थँकफुल राहायला पाहिजे असं मला वाटतं. बिलकुल. त्याचं कारण असं आहे का इथं सगळे स्वयंरोजगार करणारे आहेत. हां, सगळं रोज स्वयंरोजगार. सरकारच्या नोकरीची कुठलीही अपेक्षा न ठेवता आपली भाकर आपलं कुटुंब सांभाळायचं काम ते करतायत. तर सरकारने करता असं त्यांना सगळ्या अर्थाने संरक्षण दिलं पाहिजे. ज्या फॅसिलिटी आहेत मग ते मेडिकल असतील एज्युकेशनच्या असतील त्यांनी त्यांनी दिल्या पाहिजे. सर असं एखादा कार्यक्रम असा आहे की एखादा उपक्रम असा आहे की तो काहीतरी मदतनिधीमुळे असेल किंवा आर्थिक कमतरतेमुळे असेल जो आपण करू शकत नाही. तर असा एखादा मास्टर किंवा एखादा मोठा कार्यक्रम असेल किंवा काय असेल उपक्रम असेल असं तुझ्या डोक्यात आहे का जो ह्या 2-4 गोष्टीमुळे थांबवायला असं जरा सांगा ना आमच्या प्रेक्षकांना. इथे आम्ही सर्वेही केलेला आहे आणि आता नुकताच आम्ही एक चांगला उपक्रम सुरू केलेला आहे. त्या उपक्रमाअंतर्गत आम्ही घरोघरी जाऊन म्हणजे रविवारच्या दिवशी ज्या दिवशी मुले सुट्टीवर असतात तर त्यांचं शैक्षणिक मूल्यमापन करण्यासाठी आम्ही त्यांच्या घरी जातो आहे आणि त्यांच्याशी आणि त्यांच्या पालकांशी संवाद साधतो आहे आणि त्यांचे या उपक्रमात आम्ही शिक्षकांनाही जाणून बुजून सहभागी करून घेतलेलं आहे. तर ते जागेवरच त्या मुलांचं मूल्यांकन करून घेतात आणि असं जाणवलेलं आहे का आर्थिक प्रश्न तर आपल्या जागी आहेतच पण मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत पालकही सध्या गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. त्यांना वाटतं का आम्ही मुलांना शाळेत पाठवलं किंवा एखादा गल्लीतल्या एखाद्या ताईकडे मावशीकडे क्लास लावून दिला तर त्यांची जबाबदारी संपली असं वाटतं आहे. पण आम्ही त्यांना ते जाणीवपूर्वक असं सांगायचा प्रयत्न करतो आहे तर तुम्ही फक्त त्याच्यावर संतुष्ट राहू नका. तुमचा मुलगा किंवा मुलगी जो कोणी असेल त्याचे वही रेग्युलर तपासा, त्याच्या शिक्षकांशी बोला, मुलाशी बोला त्याच्या अभ्यासाच्या बाबतीत. आमचा असा अनुभव आहे का पालक मुलांशी या बाबतीत काही संवाद साधत नाही आणि 8वी 10वीपर्यंत येईपर्यंत त्यांचे जे शैक्षणिक गुणदोष आहे ते काही लक्षातच येत नाहीत आणि या गोष्टीमुळे ते मुलं पुढे अडकून जातात असं आम्हाला लक्षात आलेलं आहे. आणि त्यासाठी आम्ही मागच्या रविवारपासूनच हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि हा उपक्रम सतत चालू ठेवायचा आहे आम्हाला. तो गरजेचा आहे. त्याच्या कारणासाठी गळतीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे. बिलकुल. आणि दुसऱ्या बाजूला आता तर सरकारी शाळा बंदच जवळपास झाल्या आहेत. त्याच्यामुळे चॅलेंज आणखी वाढलेलं आहे. एज्युकेशनकडे लोकांना डायव्हर्ट करणं, पालकांचा अवेअरनेस वाढवणं, विद्यार्थ्यांचा अवेअरनेस वाढवणं फार तुम्ही झोपेचं आणि महत्त्वाचं काम तुम्ही हाती घेतलेलं आहे. नाही ते पाणी देतात नाही ठीक. तर ह्या उपक्रमातून आम्हाला असं अपेक्षित आहे का जे काही चांगले विद्यार्थी असतील किंवा ब्रिलियंट स्टुडंट असतील तर त्यांना आपण आर्थिक सहाय्य आणि त्यांना शैक्षणिक मार्गदर्शन करू. आम्हाला म्हणजे खूप आश्चर्य वाटलं का या वस्तीमध्ये एक 12 वर्षाच्या आतमधील मुलगा तो नॅशनल लेवलला बॉक्सिंग खेळून आलेला आहे आणि एकाच फॅमिलीमध्ये 4 मुली आहेत आणि 1 मुलगा आहे. तर तो मोठा भाऊ आणि त्यांचे वडील टेलर आहेत. त्यांना उत्पन्न जेमतेम 12 ते 15 हजार असेल पण मुलगा डिग्री करतोय फार्मसीची, मुलगी छोटी 12वी करते पण एका मुलीने पैशाच्या अडचणीमुळे तिचं शिक्षण सोडून दिलं. ते पाहून आम्हाला खूप दुःख वाटलं की एवढे हुशार मुलं आणि डेडिकेटेड मुलं असूनसुद्धा ते आता फक्त पैशामुळे त्यांनी शिक्षण थांबवलेलं आहे. तर त्यांना आर्थिक मदत देण्याचा आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. आणि तसंही आपण फैजान औलिया फाउंडेशनच्या मार्फत जे मुस्लिम समाज जी जकात काढतो रमजानच्या महिन्यात आपल्याला माहीत असेल तर आपल्या उत्पन्नाच्या 2.5% ते जकात काढतो. तर आपली जी काही जकात येते ती 100% आपण कुठल्याही धार्मिक गोष्टीवर खर्च न करता फक्त आणि फक्त शिक्षणावर खर्च करतो. आणि त्यात मला सांगायला आनंद वाटतो का आपले जे लाभार्थी आहेत त्याच्यामध्ये 70% मुली आहेत. फक्त 30% मुलं आमच्याकडे येतात. आमची तर इच्छा आहे का मुलं आणि मुलांचं प्रमाण समान असावं पण या बाबतीत मुलींचं प्रमाण जास्त आहे शिक्षणाच्या बाबतीत. कारण ते म्हणतात ना की पुरुष एका कुटुंबात जर पुरुष शिकला तर एक व्यक्ती शिकते पण जर एक स्त्री शिकली तर ते कुटुंब शिकतं, सगळं कुटुंब शिकतात. आणि मला त्याचंही वाईट वाटत नाही का मुलींचं प्रमाण काय. मला तर उलट आनंद वाटतो का उद्याची जी आपली पिढी असेल ती त्यांच्या आईच्या माध्यमातून जास्त शिक्षित होईल म्हणून.
अजून तुम्ही आता संविधानावर पण काम करताय, तर ते म्हणजे काय संविधान आता CA आणि NRC मुळे संविधान प्रेमी नाशिककरी जी विविध संस्था संघटना आणि जे काही सामाजिक व्यक्ती मिळून तो ग्रुप झालेला होता, त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रीय एकात्मता सुरुवातीला तर CA-NRCचंच काम होतं, पण आता जी काही गरज आहे ती जे दुरावलेले मन आहेत आपल्या ज्या माध्यमांमुळे त्यांना सांगण्याची गरज आहे. तर संविधानप्रेमी नाशिककर हा जो ग्रुप आहे तो ग्रुप हेच साधण्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि प्रत्येक पोलीस स्टेशनच्या लेवलवर आम्ही नागरिक आणि पोलीस संवाद कार्यक्रम लावलेला आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतो का पूर्व विभागाची जबाबदारी संविधानप्रेमी नाशिककरांच्या वतीने मला दिलेली आहे आणि हेही काम आम्ही करत आहोत. अजून तुम्ही समाजाला काय अपील कराल? माझ्या म्हणजे सगळ्याच समाजाला मी अपील तीच करतो पुन्हा पुन्हा का मूळतः आपण सगळ्यांची जी प्रवृत्ती आहे भारतीय लोकांची ती अतिशय सहिष्णू प्रवृत्ती आहे. म्हणजे कुठलाही हिंदू असू द्या, मुस्लिम असू द्या किंवा अन्य कुठलाही धर्मीय असू द्या, आपण मुळात सहिष्णू आहोत. आणि ती आपली जी परमेश्वराने ज्या प्रकृतीवर आपल्याला जन्म दिलेला आहे ना, त्या प्रवृत्तीवरच राहायचा तुम्ही प्रयत्न करा. हे व्हॉट्सअप किंवा जे विषारी समाज माध्यम आहे आणि त्यांच्या प्रचारापासून दूर राहा आणि आपले डोकं खराब नका करून घेऊ. तुमचं डोकं खराब होत असेल तर आमच्यासारख्या संविधानप्रेमी संघटनांच्या संपर्कात या. तुम्हाला काही कन्स्ट्रक्टिव्ह काम करायचं असेल तर आमच्यासोबत या. आम्हाला खूप लोकांची अशी गरज आहे. मला तर वाटतं का आम्ही जे कामं करतोय किंवा आपल्यासारख्या ज्या संस्था करत आहोत, तर आपले जे जुने मोहल्ले आहेत किंवा आता ज्या नवीन वस्त्या सुरू झाल्यात, प्रत्येक मोहल्ल्यात आणि प्रत्येक वस्तीत अशा संस्था सुरू व्हायला पाहिजे आणि त्यांनी काम करायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे एकसुरीपणा नको यायला. आता आमचा मला जो आनंद वाटतो, लोकनिर्णय संस्थे जर आम्हाला पाठिंबा नसता किंवा त्यांनी आम्हाला प्रोत्साहन दिलं नसतं तर आम्ही इथवर येऊ शकलो नसतो. कारण लोकनिर्णयाचा अनुभव खूप त्यांचा मोठा होता. त्यांनी फुलेनगरमध्ये खूप चांगलं काम केलेलं होतं. त्यांच्या अनुभवाचा आम्हाला फायदा मिळाला आणि आज जे काही सुरळीतपणे या ऑफिसचं काम मागील 1.5 वर्षापासून सुरू आहे, तर ते लोकनिर्णय संस्थेच्या अनुभवाच्या फायद्यामुळे आम्हाला ते मिळालेलं आहे. कल्याणचा जन्म फुलेनगरचा आहे. हां. आणि संघटनेची सुरुवातच फुलेनगरपासून आहे. अच्छा. आणि संतोष जाधव आमच्या तेव्हाचे एकलव्य आहेत म्हणजे. आणि ते खरंच एकलव्य आहेत ते. आणि त्यांचा जो दृष्टिकोन आहे का माझी संस्था आहे तर दुसऱ्या संस्थाही वाढवायला पाहिजे आणि इतर समाजातल्याही संस्था म्हणजे खास करून त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं तर तुम्ही असं करा का तुमचे समाजातली तुमची सगळ्यात मोठी संस्था होईल या दृष्टीने प्रयत्न करा. आपण म्हणून ह्या नवरात्रीची पहिली माळ म्हणजे पहिली सुरुवात त्यांच्यापासून केलेली आहे. तुला काही प्रश्न? किती वेळ ज्योतिषी काय बोलायचं का? तू बोलशील त्यांच्याशी? तू बोल. काय वेळ आपल्याकडला त्यांच्या अनुभव त्या आणि फुल टायमर म्हणून काम करतात ना. माझं नाव तरन्नुम पीरजादा आणि मी फैजाने औलिया फाउंडेशनमध्ये आत्ता एक 6 महिन्यापासूनच या संस्थेमध्ये कार्यरत आहे. हा माझा अनुभव. मगाशी आपण मुलाखत सुरू व्हायच्या आधी बोलत होतो तर सरांनी सांगितलं की तुम्ही आणि ताई इथलं सगळं मला इथल्या महिलांचा कसा रिस्पॉन्स आहे किंवा तुम्ही जेव्हा काम करतात 6 महिने तसं आपल्याला ऑब्झर्व करायला किंवा आपण इथेच राहतोय त्यामुळे एक अंदाज आपल्याला आहे की महिलांचे काय काय इश्यू आहेत. मग एक होतं की जोपर्यंत जागा नसते तोपर्यंत कुठं जायचं बोलायला किंवा कोणाची मदत घ्यायची हा प्रश्न असतो. पण आता मला माहिती असल्यापासून बहुतेक वर्ष झाले आपल्या संस्थेला इथे आपण काम करतो तर
तुमचा 6 महिन्यांचा महिलांसोबतचा कसा रिस्पॉन्ड आहे की काय महिला विचार करतात? महिलांचे विचार की त्यांच्या तक्रार? दोन्ही पण, की तक्रारी घेऊन की किती येतात आणि नंतर जो क्रायसिस असतो त्याला फाईट करायला त्यांचे काय काय स्ट्रगल असतात आणि तुम्ही त्यांना कसं सपोर्ट करता? आमच्याकडे म्हणजे मी आल्यापासून तर आम्ही आता जे 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 उपक्रम चालू केलेले आहेत, जशा वेगवेगळ्या योजनावरच काम करतो आहे. जे सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना, संजय गांधी निराधार योजना आणि कॉर्पोरेशनची जी आहे अपंगत्वाची दिव्यांगासाठी, त्याच्यावरच सध्या काम करत आहोत. आणि त्याचबरोबर कौटुंबिक डोमेस्टिक व्हायलन्स जे आहे त्याच्यावरही आम्ही काम करत आहोत. तर कौटुंबिक व्हायलन्सच्या तर दररोज म्हटलं एक तक्रार तर येतेच आणि ती आल्यानंतर ती जी महिला येतात ते खूपच कधी कधी तर अक्षरशः एकदम त्यांच्या हजबंडने त्यांना मारलेलं असतं, एकदम रक्ताने बंबाळलेले असतात. अशा अवस्थेतही सुद्धा आमच्याकडे येतात आणि आम्ही मग त्यांचं इथे बसून त्यांना थोडंसं काउन्सिलिंग करून समजवतो आणि त्यांच्या तक्रार लिहून घेतो आणि त्यांना काउन्सिलिंग करून समजवतो आणि त्याचे पुढे त्यांचे जे काही असतं त्यांचे प्रॉब्लेम आम्ही सॉल्व करतो. थोडं मागे नेते म्हणजे सरांची जशी सुरुवात केली की ते कसे चळवळीत आले किंवा संस्था का स्थापन करावी, तुम्ही याच्याशी किंवा सोशल ॲक्टिव्हिटीशी कसे जोडल्या गेला? म्हणजे माझा जो कौटुंबिक वारसा आहे तर ते माझे वडील जसे एक रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस होते. तर तो एक वारसा मिळालेला आहे, वडिलोपार्जित वारसा आहे आणि तेच कुठेतरी आमच्यामध्ये गुण आलेले आहे. आणि मी जरी व्यवसायाने काही इतर फील्डमध्ये होते पण तोच एक वारसा म्हणून आता माझ्यामध्ये ती आलेला आहे. तो समाजसेवा म्हणजे तो वारसाच मिळालेला आहे. तुम्ही आता उल्लेख केला की तुम्ही काही व्यवसाय म्हणून वेगळ्या फील्डमध्ये होता, काय करत होते तुम्ही? मी मार्केटिंग फील्डमध्ये होते आणि हॉस्पिटलचे इक्विपमेंट्स असतात ना, ICUचे जे इक्विपमेंट्स असतात जशा ECG, मल्टीपॅरा, व्हेंटिलेटर्स, त्या फील्डमध्ये होते. मी तिथे ॲडमिन म्हणून होते. मी एक ऑब्झर्व केलं आहे म्हणजे संगिनीच्या मार्फत आम्ही कॉलेजच्या मुलांसोबत वर्कशॉप करतो. आपल्याकडे मुली बऱ्यापैकी शिकलेल्या आहेत मुलांच्या तुलनेमध्ये. ॲडव्होकेट होता, इंजिनियर होता, JMCT सारखं कॉलेज आहे तिथे आम्ही वर्कशॉप केलेलं आहे. आणि नंतर मात्र करिअर होत नाही मुलींचं, तर त्याला धरून आपण काही करतोय का किंवा असं का होतं? नाही, त्याचं जे कारण जे म्हणायला पाहिजे की मुलींचं शिक्षणाच्याकडे आत्ता जो कल आहे तो तर खूपच चांगला आहे. म्हणजे दृष्टिकोन म्हणायला जायचं तर मुली आजकाल शिकत आहे आणि प्रत्येक फील्डमध्ये ते कार्यरतही आहेत. आणि जो तुम्ही म्हणताय की तो नंतर जो कमी होत चालला आहे तर त्याचं कुठे ना कुठे त्यांची फॅमिली डिपेंड आहे त्याला, की लग्नानंतर जर त्यांच्या इनलॉजनी जर त्यांना परमिशन नाही दिली किंवा हजबंडनी परमिशन नाही दिली तर त्यामुळे त्या करिअरमध्ये पुढे येऊ शकत नाही. तुम्ही 6 महिन्यापासून फैजाने अवलिया संस्थेबरोबर आहात. वारसा असला तरी पण एक बाई म्हणून काही ना काही अडचणी येतात किंवा लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन एक वेगळा असतो. तर तो अनुभव तुमचा कसा आहे? हे जरी ओळखीचं आहे म्हणजे मी इथे माझ्या वडिलांचा जन्म झालाय, ते राहिले, ज्यांनी मला लहानपणापासून बघितलंय. इथे पण काही प्रमाणात मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा एक बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा होतो. तुम्ही इथे काम करत असताना काय काय अडचणी आल्या किंवा तुम्ही त्या कशा फेस केल्या? एक्झॅक्ट अडचणी तरी म्हणता येणार नाही, पण थोडंसं लोकांच्या मनामध्ये काहीतरी गैरसमजूत असतो. तर पण एवढं काही त्याला विशेष मी लक्ष नाही दिलं. त्याला ते एखादी व्यक्ती जर चांगलं काही काम करत असले तर त्याला ओढणारे 4 लोक मागे असतातच. तर हे मी म्हणजे मनाशी ठरवलं होतं की मी जर थोडंसं काही पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर ओढणारं कोणीतरी मागे आहेच. तर ते काही विशेष नाही आणि अशा गोष्टींना मी दुर्लक्ष करत राहिले. आपल्या सेंटरच्या मार्फत महिलांना घेऊन किंवा तरुण मुलींना घेऊन आपण प्लॅन करत आहोत? हो, आता मी सध्या महिला रोजगार म्हणजे वर्क फ्रॉम होम हा विषय खूप
म्हणजे खूप महत्त्वाचं आहे सध्याच्या दृष्टिकोनातून. आर्थिक टंचाई खूप आहे, महागाई खूप वाढलेली आहे आणि एका घरात एकच माणूस कमवणारा असला तर फॅमिलीला तो पूर्णपणे त्याच्या गरजा पूर्ण करू शकत नाही. तर काही महिला, सगळ्याच महिला शिक्षित नसतात ना, काही अशिक्षितही असतात. मग त्यांच्यासाठी काहीतरी रोजगाराच्या योजना आम्ही वर काम करत आहोत की जेणेकरून त्यांना घरी बसून काहीतरी काम करता यायला पाहिजे. म्हणजे असंच नाही का 10 ते 6 त्यांनी बाहेरच जायला पाहिजे आणि बाहेर जाऊनच काम करायला पाहिजे. लोकांचे काहींचे फॅमिली प्रॉब्लेम आहे, काहींची मुलं लहान आहे, काहींचे घरचे परमिशन देत नाही. मग अशा लोकांसाठी वर्क फ्रॉम होम चालू करायचं असं आम्ही ठरवलेलं आहे की जेणेकरून अशिक्षित काय होईना कमीत कमी ती सिलाई करू शकते, मेहंदी क्लासेस आहे, काहीतरी वेगवेगळे उपक्रम आहे, पेपर बॅग बनवणे, असे काम करून ते जेणेकरून काहीतरी ते आर्थिक त्यांना मदत होईल याविषयी आम्ही लक्ष देत आहोत सध्या. वस्तीतल्या महिला आपले काही प्रोग्राम्स असतील तर त्यांचा त्याच्यामध्ये सहभाग कसा असतो? इतर वेळेस पण काही जण येऊन बसतात का? किंवा जसं मी बघितलं होतं की आम्ही संगीत सुरू केली तेव्हा महिला येऊन बसायच्या, पुस्तकं ठेवले होते तिथे तर वाचायला येऊन बसायच्या. तुम्ही आता म्हणल्या की बऱ्यापैकी महिला अशा आहेत की ज्या शिकलेल्या नाहीयेत, तर मग आपण त्यांना थोडंसं कमी, म्हणजे आपल्या वस्त्यांमध्ये असं होतं की महिलेला सही पण करता येत नाही, हो, कधी-कधी अंगठा देतात. हो, सगळं चालतं. आपण त्यांना बेसिक थोडंसं एज्युकेशन शिक्षण देण्याच्या बाबतीत काय विचार करतोय का? नाही, शिक्षणासाठी तर आता काजी सरांनी जसं सांगितलं की घरोघर जाऊन ते शिक्षणाचा प्रचार करत आहे आणि आम्ही मध्यंतरी ज्या गरजू मुलं आहेत त्यांच्यासाठी काही शालेय पुस्तकं सुद्धा प्रोव्हाइड करत आहोत. खरं तर त्यांच्याशी बोलून खरंच छान वाटलं. संविधान प्रचारकमध्ये बऱ्यापैकी काळजी सर असायचे किंवा बाकीचे पण आहेत आणि माझी खूप तक्रार असायची की मुस्लिम महिला पण कुठेतरी पुढे आल्या पाहिजे. कारण एकूण मला तर 5 वर्ष मी चळवळीत आहे, काम करते, ॲक्टिव्हली असते. बाकी हिंदू महिला किंवा दलित महिला असतील ह्या चळवळीमध्ये कार्यकर्त्या म्हणून असतात. NRC आणि CA किंवा शाहीन बागच्या वेळेस तो माहोल खूप आम्ही अनुभवला होता, एन्जॉय पण केला, स्ट्रगल पण तेवढा होता. पण त्या मुमेंटपर्यंत महिला होत्या. आज मॅडमांना भेटून त्यांच्याशी बोलून आणि त्यांचा कॉन्फिडन्स ऐकून जो बघून छान वाटलं की कुठेतरी मुस्लिम महिला पण सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये पुढे येतात, फ्रंटला येतात. ॲक्टिव्हिटीमध्ये सगळ्या समाजातल्या महिला असतात, पण फ्रंटला येऊन सगळं हँडल करणं आणि तो कंट्रोल सांभाळणं हे खूप महत्त्वाची गोष्ट असते. तर आजची मुलाखत आपण थांबूया आणि उद्या आपण परत भेटूया.